राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आत्ताच एक जस्ट सुप्रीम कोर्टाची निकाल आला, एक घटना घडली। अजित पवार गटाला दणका दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने ऐन निवडणुकीच्या तोंडावरती। ह्या व्हिडिओवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि नक्की अजित पवारांचं काय झालं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं आणि अजित पवाराला का फटकारलं सुप्रीम कोर्टाने किंवा अजित पवाराला काय काय सांगितलं त्या सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छोटासा व्हिडिओ असेल। तर व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबर ठोकून द्या। आपल्या भावाचा चॅनल आहे, आपल्या समाजासाठी नेहमी उभा राहणारा चॅनल आहे। सबस्क्राईब नक्की करा आणि आपले मत आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, अजित पवारांच्या संदर्भात अजित पवार आमच्या शरद पवारांचं नाव वापरतात किंवा अजित पवार आमच्या शरद पवार गटाचं किंवा शरद पवारांचं नाव वापरून राजकारण करतात, अशा पद्धतीची एक तक्रार सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती। जितेंद्र आव्हाड आज सुप्रीम कोर्टात हजर होते आणि त्या गोष्टीवरती निकाल देताना दोन जज होते, त्यांचं नाव नाही मला माहिती, मी विसरलो। पण त्या दोन जजनी असं सांगितलं की अजित पवार गटाला सांगितलं की तुम्ही शरद पवारांच्या नावाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख करता कामा नये। तुम्ही तुमचा वेगळा गट निर्माण केला ना, तुम्ही आता तुमची स्वतःची ओळख निर्माण करा आणि तुमच्या स्वतःच्या ओळखीने तुम्ही आता काम करा। जनतेला कुठल्याही प्रकारचं शरद पवारांच्या गटाचं कुठलंही नाव न घेता, शरद पवारांचं नाव न घेता, त्यांचा फोटो न वापरता कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांचा फोटो वापरायचा नाही, कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव घ्यायचं नाही। आणि असं करता तुम्ही मतदारांना दाखवून द्या तुमची स्वतःची ओळख काय आहे ती। हे सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सांगितले आणि एवढंच नाही सांगितलं, अजित पवार गटाला सांगितले की तुमच्यावरती म्हणजे तुम्हाला लिहून द्यावं लागेल हे आणि लेखी स्वरूपात तुम्हाला याची गोष्ट लिहून द्यावी लागेल की आम्ही शरद पवारांचं कुठल्याही प्रकारे नाव यूज करणार नाही। तसं पण शरद पवारांचं नाव यूज केलं आणि नाही केलं तरी मला नाही वाटत की एवढा काय फरक पडत असेल अजित पवार गटाला, कारण दादांचं पण एक वेगळं नाव आहे अजित पवारांचं आणि अजित पवारांनाही न ओळखण्यासारखे लोक नाही आहेत। म्हणजे अजित दादांचंही खूप आहे, पण शरद पवार साहेबांचं पण खूप नाव आहे, कारण शेवटी पक्षाचे अध्यक्ष तेच आहेत, म्हणजे होते आतापर्यंत, आता अजित दादा पवार झालेत। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरती काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगालच, मी आशा करतो। दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे आभार मानलेत। ती पोस्ट तुम्ही पाहिली असेल तर मला हो म्हणून सांगा, नसेल पाहिली तर तुम्ही आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन ती पोस्ट नक्की वाचा। मनातून हृदयातनं ते शब्द बाहेर पडलेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, ही माझी तळमळ आहे। ते तुम्ही नक्की एकदा जाऊन वाचा आणि त्याच्यावरती देखील मला कमेंट करा। आणि आचारसंहिता लागेल, आचारसंहिता नक्की काय असते ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे, आपल्या चॅनलवरती आहे आचारसंहिता म्हणजे काय आणि ती नक्की काय असते, तर तेही तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा। दुसरी गोष्ट मित्रांनो, आचारसंहिता जसं मी सांगितलं लागेलच, तर अजित पवार गटाचं अजून जागांचं फायनल नाही झालेलं, एकदोन आजच्या किंवा उद्याच्या दिवसामध्ये अजितदादांचं फायनल होईल। एकनाथ शिंदे साहेबांचं पण आणि भाजपचं पण, म्हणजे महायुतीचं जवळपास 80% ते 90% जागांचं फायनल झालेलं आहे। मुंबईच्या 1-2-3 जागा आहेत, त्या जागांचं फक्त तो पेच निर्माण झालाय, तो अजून दूर नाही झालेला। आणि आणखी एक गोष्टी खूप निघत चाललेत। आणखी एक गोष्ट आहे की राज ठाकरे भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीसोबत किंवा महायुतीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे आणि मुंबई दक्षिणची जागा जी राहुल नार्वेकर लढवणार होते, पण त्यांच्या जागेच्या बद्दल तिथं मनसेला ती जागा देऊन मनसेला सोबत घेण्याचा विचार भाजपच्या ज्येष्ठ मंडळी आणि वरिष्ठ मंडळींकडून तो विचार सुरू आहे। त्याच्यावरती काय डिटेल्स असेल तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन, येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवून सांगेन तुम्हाला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर सगळं करा आणि तुमचं मत प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा। जय शिवराय, जय मल्हार।